श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 15वा श्रीपादराजं शरणं प्रपद्ये बंगारप्पा सुंदरराम शर्मा वृत्तांत। मी शंकर भट्ट मी दत्तनंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली। रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या विहिरीजवळ गेलो। पाणी काढण्यासाठी तेथे एक पोहरा सुद्धा होता। मी पाणी किती आहे हे पाहावे या उद्देशाने आत डोकावले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले। विहिरींच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांदीला धरून एक व्यक्ती वर खाली कोलांटी उड्या घेत होता। ती अपरिचित व्यक्ती मला प्रेमाने म्हणाली, अरे शंकर भट्ट, मला आश्चर्य वाटले की माझे नाव त्याला कसे कळले असेल। मी त्याला उत्सुकता विचारले की त्याला माझे नाव कसे कळाले। तो अपरिचित गृहस्थ म्हणाला, नुसते नावच नाही तर तू श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी कुरुगड्डीत जात आहेस हे सुद्धा मी जाणतो। तुला भेटण्यासाठीच फक्त मी तुझी वाट पाहत आहे। त्याला विहिरीतून बाहेर कसे काढावे या विचारात मी होतो। माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती। माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला, प्रापंचिक बंधाने संस्कार कुपात पडलेला मानव, तू बंदरहित असलेल्या या विचित्र योग प्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार? माझा मीच उठेन। आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतील असे म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता। मी संभ्रमित झालो। तो म्हणाला, माझे नाव बंगारप्पा, तू तहानलेला दिसतोस, मी तुझी तहान भागवतो असे म्हणून त्याने त्या पोहराने भराभर पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्याला। परंतु चमत्कारिकपणे माझी तहान भागली याचे मला आश्चर्य वाटले। नंतर आम्ही दोघांनी प्रवासास प्रारंभ केला। त्याने बोलण्यास सुरुवात केली, मी स्वर्णकार कुटुंबातील आहे। मी मंत्रतंत्रामध्ये प्रावीण्य मिळवले होते। माझ्या मंत्रतंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्या सुद्धा मला अवगत होती। भूत प्रेत पिशाच यांच्याशी माझे सख्य झाले। मी स्मशानभूमीत विविध विधी करत असे। माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत। ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूत प्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत। माझ्यावर अवलंबून असलेल्या भूत पिशाच्यांना बळी वगैरे देण्यात त्या पैशातील मोठा भाग खर्च होई। वेळेत बळी न दिल्यास ती पिशाचे मला अत्यंत तीव्रतेने इजा पोचवत। माझ्या चेहऱ्यावरील साधारण मनुष्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप पावून भूतप्रेतांची असलेली विकृत कळा, क्रूर स्वभाव माझ्या चेहऱ्यावर दिसू लागला। माझ्या संचारामध्ये एकदा पूर्वपुण्याईने मी पीठिकापुरमला आलो। श्री दत्तप्रभूंच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत शूद्र असलेल्या कुंतत्राला परस्पर कलहाला काही कमी नव्हते। श्री बाप्पन्नाचार्यलू आणि श्रीपादांविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी ऐकल्या होत्या। सर्वात प्रथम मला बाप्पन्नार्यालूंना मारायचे होते। मी एका तळ्याजवळ जाऊन ओंजळीने न थांबता पाणी पित होतो। मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते। त्यापैकी एक ज्या व्यक्तींचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी प्याले तर ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे। पाण्याने पोट भरून ते फुटून नंतर ती व्यक्ती मरत असे। श्रीपाद प्रभूंची लीला अतर्क्य आहे। मी पाणी पीत असताना श्रीपाद प्रभू बाप्पन्नार्यांच्या बरोबर होते। श्रीपाद प्रेमाने बाप्पन्नार्यालूंच्या पोटावरून हात फिरवीत। जरी मी पुष्कळ पाणी पीत होतो तरी श्रीपाद प्रभूंच्या समर्थ्याने ते बाष्पीभूत होत होते। मी पाणी पिऊन पिऊन थकलो, परंतु बाप्पन्नार्यालूंवर त्यांचा काहीच अनिष्ट परिणाम न होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले। माझी काळी जादू का फळली नाही याची मला चिंता वाटली, कारण कळत नव्हते। श्रीपाद प्रभूंची शूद्रोपासकास शिक्षा। मला एक सर्प मंत्र येत होता। त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तींच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे। मी बाप्पन्नार्यालूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारला। अनेक सर्प बाप्पन्नार्यालूंच्या घरी गेले आणि घरी असलेल्या वेलांना आधार म्हणून असलेल्या ताटीवर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले। थोडा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथून निघून गेले। माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता।
माझ्या अंकित असलेले भूत प्रेत मला बेधडकपणे म्हणाले की ते बाप्पन्नार या लुंच्या घराजवळ फिरकू शकत नाहीत. हा सर्व श्रीपाद प्रभूंच्या लीलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले. तेवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नव्हती. मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणकेची बाहुली करून त्याला 32 जागी 32 सुया टोचल्या. या मरण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी आजार व्हावेत एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्यांचा अंत व्हावा असा माझा दुष्ट बेत होता. परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला. आश्चर्य म्हणजे एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले. त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बाप्पन्नार या लुंच्या घरी सोडलेले सर्व साप माझ्या पिटिकापुरम मधील तात्पुरत्या निवासस्थानाकडे येऊन मलाच दंश करू लागले. श्रीपादांच्या पिठाच्या बाहुलीला ज्या ठिकाणी सुया टोचल्या होत्या त्या ठिकाणी मला असह्य वेदना होऊ लागल्या. अशा प्रकारे माझ्या पापकृत्यांचे परिणाम म्हणून माझ्या स्वतःच्या शरीरातच मला वेदना होऊ लागल्या. मरण बरे असा मी विचार केला, पण मला मरण आले नाही. नरक यातना मृत्यूनंतरच अनुभवता येतात, पण रात्रीच्या वेळी जिवंत असतानाच मी त्या अनुभवल्या. असह्य यातनांना सामोरे गेलेला मनुष्य शेवटी परमेश्वराकडे वळतो. मी श्रीपाद श्री वल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो. माझ्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. ते म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापाला अनेक वर्ष इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरक यात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे. तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे. तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतर्दृष्टीत दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. कोलांटी खात झुकणे ही एक योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील. माझा माता पित्यांच्या घरी किंवा श्री बाप्पन्नार या लुंच्या घरात पाय ठेवण्यास सुद्धा अनेक जन्मांचे पुण्य असावे लागते. तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही. भाग्य ही अचानकपणे येणारी गोष्ट नाही. दुर्दैव्य ही तारतम्य न बाळगता दिलेली गोष्ट नाही. पूर्वजन्मातील पूर्वकर्मे फळास येतात तेव्हा त्याला लगेच सद्भाग्य असे म्हणतात. जेव्हा वाईट कृत्ये फलद्रूप होतात तेव्हा त्याला दुर्भाग्य असे म्हणतात. जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्यालाच आहे. माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात. त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो. तू आपल्या क्षुद्र विद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापांचे फळ शंकरभट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील. जेव्हा तहानलेला असताना तू त्याची तृष्णा तुझ्या सिद्धीने भागवशील तेव्हा तुझे पाप निश्शेष होईल. तो शंकरभट्ट माझे चरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते. ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय 7-8 वर्षांचे होते. प्रिय शंकरभट्टा, त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे. आज माझा अत्यंत चांगला दिवस आहे असे म्हणून बंगारप्पांनी त्याचे भाषण संपवले. ही घटना गोंधळात टाकणारी होती. नंतर मी म्हणालो, तुम्ही पाणी प्यायले तर दुसऱ्याची तहान कशी भागते, यातील मर्म काय? त्यावर बंगारप्पा म्हणाले, हे तुला अन्नमय कोशात राहणाऱ्या प्राणीमात्रांवर भौतिक प्रभाव असून त्यांना भौतिक जगात अनुभव येतात. मनोमय कोशात राहणाऱ्या प्राणीमात्रांचा संबंध मनोमय कोशाशी असतो. विज्ञानमय कोशात राहणाऱ्या प्राणीमात्रांचे संबंधित जगाशी अनुसंधान असते. अन्नमय कोशातील प्राणीमात्रांना आनंदाची अनुभूती घेता येते. एका योग प्रक्रियेने मी इतर जीवांच्या प्राणमय शक्तीमध्ये अनुसंधान साधतो. त्याद्वारे व तादात्म्य भावनेने हे साध्य होते. रामायणकाली किष्किंधा नगरीचा वानर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धास आलेल्या योद्ध्याच्या शक्तीच्या दुप्पट शक्ती प्राप्त होत असे. या कारणाने श्रीरामांनी झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता. विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना बला अतिबला नावाच्या 2 अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता. त्या मंत्रातील स्पंदनांशी निगडीत प्राणशक्तीची सिद्ध केल्यास
विश्वाच्या अंतर्भागातील वैश्विक शक्ती आपल्यामध्ये आकर्षून घेता येते. शरीर शुद्ध नसल्यास ती शक्ती ज्या समयी शरीरात प्रवेश करते त्यावेळी तीव्र वेदना अनुभवास येतात. एवढेच नव्हे तर ती शक्ती धारण करून न शकल्याने ती व्यक्ती मृत्युमुखी सुद्धा पडू शकते. मानवाच्या शरीराच्या शुद्ध कर्माच्या 12 अवस्था आहेत. श्रीरामांचा देह 12व्या अवस्थेत होता. दत्तात्रेयांचा अवतार श्रीपादांचा देह सुद्धा 12व्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असे आहे. नंतर मी प्रश्न केला, महोदय, असे म्हणतात की गौतम ऋषींच्या शापाने अहिल्या दगडी शिळा बनली आणि श्रीरामांच्या चरणधुलीचा स्पर्श त्या शिळेला होताच ती शापमुक्त झाली. ती खरेच दगडाची शिळा झाली होती का, किंवा यात काही गर्भितार्थ आहे? नंतर बंगारप्पाने स्पष्ट केले, तू खूप छान प्रश्न विचारलास. इंद्राचा संबंध फक्त अहिलेच्या छायारूपाशी होता हे माहीत नसल्याने अतिशय क्षुब्ध झालेल्या गौतमांनी अहिलेला तू दगडी शिळा बनशील असा शाप दिला. नंतर अहिल्या गौतम ऋषींना म्हणाली, हे मूळ ऋषी, काय कार्य केले आहे तुम्ही? त्याबरोबर गौतमाने आपली बुद्धिमत्ता गमावली आणि त्यांना वेड लागली. अनेक धार्मिक स्थळांना भेट देत भगवान शिवांच्या कृपाशीर्वादाने ते स्वस्थ झाले. चैतन्य शक्तीच्या विकासात खडक ही प्रथम स्थिती आहे. त्याचा आत्मा अचेतन अवस्थेत असतो. अनेक प्रकारचे खडक असतात. एका विशिष्ट खडकात काही सुधारणा होत असतात. सुधारण्याच्या त्या अनुभूतीनंतर तो आत्मा दुसऱ्या प्रकारच्या खडकात प्रवेश करतो. त्या पहिल्या रिकाम्या खडकात दुसरा आत्मा प्रवेशतो. कोणता आत्मा कोणत्या शिळेत किती वेळ होता हे फक्त योग्य दृष्टीने असलेल्या लोकांनाच माहीत असते. एखाद्या शिळेत एक आत्मा असताना शिळा खंडित होऊन तिचे 2 तुकडे झाले तर त्या पहिल्या तुकड्यात पहिला आत्मा राहतो व दुसऱ्या तुकड्यात दुसरा आत्मा प्रवेश करतो व काही अनुभव प्राप्त करो. कोणत्या प्रकारच्या अनुभूती ते घेत आहेत हे त्यांना माहीत नसते. परंतु खडक्याच्या स्थितीत असताना त्या आत्म्याच्या अमर्याद यातनांची अनुभूती ते घेतात. त्यांच्यात सजीवता नसते, परंतु तरीही वेदनेची अनुभूती तिथे असते. जन्माच्या विविध उगमस्थानी प्राणीमात्रांनी अनुभवलेल्या दुःखांचे वर्णन. नंतर मी प्रश्न विचारला, महोदय, दुःख किंवा आनंद यांची अनुभूती फक्त सजीव सृष्टीलाच येते. असे असताना अचेतन वस्तू अमर्याद वेदनेची अनुभूती कशी घेऊ शकते? नंतर बंगारप्पा उत्तरले, जेव्हा व्यक्तिनिष्ठ आत्म्याचे अस्तित्व परमात्म्यात असते तेव्हा तो दिव्य आनंदाची अनुभूती घेतो. हे भाष्यातून वर्णन करणे शक्य नसते आणि मनाने त्याचे आकलन होणे अशक्य असते. त्याच प्रकारे तो व्यक्तिनिष्ठ आत्मा जेव्हा खडकात असतो तेव्हा त्याला दिव्य आनंदाच्या विरुद्ध महादुःखाची अनुभूती येते. भाषेच्या द्वारे त्याचे वर्णन करणे अशक्य असते आणि मनाला समजणे शक्य नसते. जेव्हा चैतन्य लुप्त असते तेव्हा महादुःखाची अनुभूती घेतली जाते. हा आत्मा अनेक खडकांमध्ये भटकतो आणि अवर्णनीय कल्पनातीत अचेतन मोठ्या दुःखांची अनुभूती घेत जातो. अशा प्रकारे तो धातूंमध्ये प्रवेश करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंमध्ये फिरून तो सुप्तावस्थेतील चैतन्याची अनुभूती घेतो. समजा तुम्ही एखाद्या धातूवर आपल्या अपायकारक असेल असा विषारी पदार्थ ओतला तर त्या धातूंमधील सुप्तावस्थेत असलेल्या जीवशक्तीस यातना होतात आणि त्यांची निष्पत्ती म्हणजे त्या धातूंचे दुसऱ्या कोणत्याही धातूत रूपांतर होते. स्वतःला धातू म्हणून सिद्ध केलेला आत्मा विकासाच्या प्रक्रियेत झाडांमध्ये प्रवेश करतो. निर्जीव पदार्थ असताना सुप्त असलेली जीवनशक्ती आता कार्यरत होते आणि तिच्यात ताठ उभे राहण्याची, वाकण्याची, स्थिती घेण्याची उर्मी असू शकते. त्याला प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतात. अशा पद्धतीने आत्मा विविध प्रकारच्या झाडांमध्ये प्रवेश करतो आणि अनेक अनुभूती घेतो. अशा तऱ्हेने तो 50% सचेतनात व 50% अचेतनात या स्तरांवरून बाहेर पडून त्यांची अळ्या आणि किडे म्हणून उत्क्रांती होते. या स्तरांवर त्यांची गतीची उर्मी सिद्धीस होत जाते. अशा प्रकारे तो विविध आकाराच्या अळ्या व किडे व अनेक प्रकारच्या शुद्धीकरणाच्या क्रियांची अनुभूती घेत माशाचा आकार घेतो. नंतर तो पक्ष्यांचा आकार घेतो.
विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या स्वरूपात अनुभूती मिळाल्यानंतर तो चतुष्पाद म्हणून जन्म घेतो. तो पवित्र गाय म्हणून जन्म घेतो. जेव्हा ती मातेप्रमाणे लोकांना दूध देते तेव्हा त्याबद्दल माहिती नसताना ती भरपूर पुण्य कमवते. अन्नधान्याच्या उत्पादनात म्हैस तो सहकार्य करतो. पुढच्या जन्मात तो मनुष्य देह धारण करतो. मानसिक दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली विचारांची निर्मिती होते. नंतर त्यांचे कर्मात रूपांतर होते. या पद्धतीने सत्कर्मे व दुष्कर्मे केली जातात. साधना मार्गातील 7 भूमिकांचा विचार. मानव त्याच्या विकासात सप्त भूमिकेत असतो. पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिये, सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणू शकतो. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियाच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो. तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते. वशीकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो. गौतम ऋषींनी अहिल्यास शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तेव्हा तिला आपण शीला चैतन्यात आहोत असे वाटले. ती श्रीरामांच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली. अहिल्याचे शरीर शीला स्थितीत गेले नाही, फक्त तिचे मन त्या स्थितीत गेले होते. थोडक्यात ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली. श्रीरामांची पायधूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित होऊ लागले आणि ती स्वतःच्या सहज स्थितीत आली. चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योग शक्ती लाभते. यासाठी आपल्या योग शक्तीचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याचा बोधानुसार विनियोग केला तर उच्च स्थिती प्राप्त होते. परंतु पाप कार्याला निमित्त होणाऱ्या तुच्छ स्वार्थ प्रयोजनांसाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शीला चैतन्यात पडण्याची भीती असते. त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येतो. 5व्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात. 6व्या भूमिकेवरील साधक भावज्ञानी असतात. संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्कारासाठी धडपड करण्यासाठी प्रापंचिक कार्यकलाप सुद्धा चालवितात. भावज्ञानी साधकांना प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो. 7व्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात. अवतारी पुरुष व साधकांतील भेद. बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले. त्यांचे निराकरण करण्यासाठी मी प्रश्न केला, महाराज, जीवनात केवळ परिणामक्रम असतो का? काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते? यावर बंगारप्पा म्हणाले, अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात. मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू असे म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. मत्स्य पाण्यात वेगाने पोहू शकतो. कूर्म पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो. वराह म्हणजे खडगमृग भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी. सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी. नृसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मुख व मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते. याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार, रजोगुणयुक्त असलेला परशुराम अवतार, सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार, त्रिगुणांच्या अवतीत असलेला निर्गुण तत्व प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार, कर्म प्रधान असलेला तो बुद्ध अवतार, समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अत्यंत अद्भुत, अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभावतार. श्रीपाद प्रभूंशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदाय मते धर्म नाहीतच. श्रीपादांची स्थिती बुद्धिवंतांना सुद्धा समजण्यासारखी नाही. त्यांच्यासारखे तेच आहेत. सर्व सिद्धांताचा, सर्व संप्रदायाचा त्यांच्यातच समन्वय आहे. या सृष्टीचा आदिबिंदू व अंतिम बिंदू सुद्धा तेच आहे. स्पंदनशील असलेल्या जगत व्यापाराचे निरीक्षण करणारे, संकल्प करणारे, क्षय करणारे तेच आहेत. हे गूढ असे देवाचे रहस्य आहे. सप्त ऋषींना जे समजले नाही
ते मी काय सांगू शकतो. बाबा शंकर भट्टा, तू धन्य आहेस. त्यांचे अव्याज्य कारुण्य लाभेल तो धन्य होय. अन्य जीवन व्यर्थ होत. सत्कर्म व दुष्कर्मांचे फल विवरण. मी विचारले, महाराज, मला एक शंका आली आहे. समस्त कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो? त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसले व म्हणाले, तू चांगला प्रश्न विचारलास. सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे. मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही. वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा व या अर्थाने वापरला असला तरी पुरुषांचे वर्चस्व सूचित करीत नाही. याप्रमाणे मनुष्य धर्म व दिव्य धर्म यात फरक आहे. त्याचप्रमाणे मनुष्य धर्म व प्राणी धर्म यातही फरक आहे. अशा परस्पर विरोधी जोड्या नसतील तर विकास व उन्नती शक्यच नाही. देव सर्व शक्तिमान आहे असे म्हटल्यास देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असा अर्थ प्रतीत होत नाही. आपणास दुःख येत असल्याने मानवास सुखाची उत्कंठा वाटते. दुःखाचे ज्ञान असल्याशिवाय सुखाची अनुभूती घेता येत नाही. आपण पाहत असलेले कोट्यानकोटी तारे जेव्हा प्रथम अस्तित्वात आले तेव्हा ते विस्कळीत रूपात होते. ते एकमेकांवर आदळल्यावर काही अधिक तारे निर्माण झाले. असे अनेक वेळा घडल्यावर आपण पाहत असलेल्या सुनियोजित तारकांचा पुंजाचा उगम झाला. सूर्यमंडलातील ग्रह सुस्थिर कक्षेत सूर्याभोवती फिरत आहेत. अशा प्रकारे परस्पर आकर्षण व विकर्षणाने गोष्टी चालू आहेत. ज्याला देवाबद्दल आकर्षण वाटते तो आस्तिक बनत असतो आणि सत्कर्मे करत असतो. ज्याला परमेश्वराबद्दल विकर्षण वाटत असते तो मनुष्य नास्तिक बनत असतो आणि दुष्कृत्य करत असतो. आस्तिक व नास्तिक या दोघांचे आधारस्थान असतात. सृष्टीचक्रामध्ये काहीच अविचल नाही. आपण ज्या माणसांना आज भली माणसे म्हणतो त्यांनी कोणत्या तरी जन्मात दुष्कृत्ये केलेली असतात. त्यामुळे याच्या आयुष्यात जरी ती सत्वशील माणसे असली तरी दुःख टाळता येऊ शकत नाही. पूर्वजन्मी केलेल्या सत्कर्मांचे फलस्वरूप प्राप्त झालेल्या पुण्यामुळे वाईट माणसे सुखांचा अनुभव घेतात. पाप किंवा पुण्य तात्काळ फळे देत नाहीत, परंतु तीव्र पाप किंवा पुण्य सत्वर फळे देतात. आनंदाने आयुष्य जगण्यासाठी माणसाने अशा प्रकारे आचरण ठेवावे याचे मार्गदर्शन चांगले ग्रंथ करतात. चांगली वा वाईट गोष्ट करण्यासाठी माणसाला मर्यादित स्वातंत्र्य दिले असते. जेव्हा दुराचरण वाढते आणि सदाचरणी लोक निराधार स्थितीत असतात तेव्हा परमेश्वर त्याच्या मायेसहित अवतार घेत असतात. ज्याला जन्म वा मृत्यू नाही असा परमेश्वर माणूस म्हणून अवतार घेऊन आपल्यामध्ये वास्तव्य करतो ही विस्मयकारक गोष्ट आहे. वेलू प्रभू महाराजांचा गर्वभंग. पिठिकापुरम या नगरीमध्ये राज्यकर्ते वेश बदलून काही वेळा नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत. महाराज श्रीपाद श्री वल्लभांना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास तात्काळ अप्पलराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की अप्पलराज शर्मा आणि बप्पन्नाचार्यालू यांनी श्रीपाद प्रभूंना महाराजांच्या समोर किल्ल्यावर आणावे. हे अपमानास्पद आमंत्रण श्रीपाद प्रभूंनी नाकारले. अप्पलराज शर्मा सुद्धा किल्ल्यात पाऊल टाकण्याच्या विरुद्ध होते. बाप्पन्नाचार्यालूंसारखी थोर व्यक्ती सद्सद विवेकबुद्धीने अंतःप्रेरणा दिल्याशिवाय कोठेही जात नसे. ती बाप्पन्नाचार्यालूंनी श्रीपाद प्रभूंना विचारले, सोनुल्या, किल्ल्यावर जाण्यास तुझा काही आक्षेप आहे का? श्रीपाद उत्तरले, तात, राजाच्या मनात भक्तिभाव नाही. माझे दर्शन एवढे सोपे नाही. स्वामी राजाच्या सेवकाला तुटकपणे म्हणाले, तुमचे महाराज केवळ या पिठिकापुरमचे राजे आहेत, परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे. रिक्त हस्ताने माझ्याजवळ येऊ नये. काही नजराणा देणे आवश्यक आहे. राजा मला त्यांचा गुरु मानत असेल तर त्याने गुरुदक्षिणा सुद्धा द्यावयास हवी. श्रीपाद प्रभू समस्या निर्माण करण्यात पटाईत आहेत. त्याचप्रमाणे प्रश्न सोडवण्यात ते कुशल आहेत. जर राजा क्रोधित झाला तर त्याचे काय परिणाम होतील
या विचाराने व्यंकटप्पय्या श्रेष्ठी अप्पलराज व आजोबा बाप्पण्णाचार्युलू काळजीत पडले. सेवकांनी स्वामींचा निरोप राजास कळविला. तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले, या दुर्बल ब्राह्मणांना माहीत होऊ दे की मी नुसता विचार केला तर त्यांच्या आयुष्यात काय घडू शकते. मी किती सामर्थ्यवान आहे हे त्यांना माहीत नाही. एवढे वाक्य बोलताच त्याच्या अंगातील सर्व शक्ती गेली आणि तो क्षीण झाला. अशक्तपणामुळे त्याला भोवळ आली. तो क्षीण झाल्याने सर्व गोष्टी नोकरच पार पाडू लागले. तेवढ्यात त्याच्या मनचक्षुसमोर एक कुरूप विद्रूप स्त्री उभी राहिली. तिने गर्जना केली, मी शक्ती आहे, मी तुझ्यामध्ये उड्या मारत आहे, आणि जोराने त्याच्यात प्रवेशली. तो शक्तीचा भयंकर हल्ला सहन करू शकला नाही. त्याच्या हाडांचा भुगा झाल्यासारखे त्याला वाटले. तो क्षीण आवाजात ओरडला, ताबडतोब माझ्यातून बाहेर जा. शक्ती बाहेर पडत असताना राजाला नरक यातना अनुभवायस आल्या. अशा प्रकारे शक्ती महाराजांच्या शरीरात प्रवेश करत होती व बाहेर पडत होती. या दोन क्रियांमुळे त्याला नरक यातना होत होत्या. सैनिकांद्वारे राजपुरोहित श्री कोट सुंदर शर्मा यांना माहिती पाठविण्यात आली. त्यांनी श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिले. राजाने विभूती कपाळी लावल्यावर शक्तीची हालचाल थांबली. राजपुरोहित म्हणाले, पाहिलत ना, आमच्या अर्चनेने तात्काळ फळ मिळते. आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या घरी कालाग्निशमन दत्तमूर्ती आहे. त्यांच्या पूजेने अप्पलराज शर्मांना महान सिद्धी प्राप्त झाल्या. बाप्पण्णाचार्युलूंना सुद्धा मंत्रोच्चारामुळेच सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी हा एक वैश्य आहे. एखादी चांगली वस्तू ती नकली आहे हे पटवून देऊन ती स्वस्तात विकत घेणे त्याला शक्य आहे. एखादी नकली वस्तू अस्सल आहे असा विश्वास संपादन करू तो विकू शकतो. कल्पनांचे मनोरंजन श्रीपादांना अमर्याद शक्ती बहाल करून त्यांचे भजन करत आहेत. नरसिंह वर्मा हा उदार क्षत्रिय मूर्ख बनला आहे आणि श्रीपाद हे दत्तावतार आहेत अशी स्तुती करत आहे. तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. आमची पूजा पद्धती थोर आहे. महाराजांसारख्या व्यक्तीची आज्ञा न पाळण्याचे धारिष्ट त्यांनी कसे काय केले? महाराज श्रीपादांना जुलूम जबरदस्तीने बळजबरीने सुद्धा इथे आणू शकतात. ही स्तुती वचने ऐकून महाराज दुर्बलपणे म्हणाले, त्यालाच बळजबरीने इथे आणल्यास मला काय मिळणार आहे? त्यामुळे माझे नाव मात्र खराब होईल. श्रीपादांना काळ्या जादूच्या काही पद्धती अवगत आहेत अशी मला शंका वाटते. श्रीपादांनी शक्तीद्वारे माझ्यावर हल्ला केला असे नसते तर शक्तीने माझ्या शरीरात खालीवर प्रवास कशाला केला असता? यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगितला पाहिजे. तुम्ही आमच्या घराण्याचे पुरोहित आहात आणि तुम्ही कायमच आमचे कल्याण चिंतले आहे. राजपुरोहित म्हणाले, महाराज, आपण ब्राह्मणांकडून श्री दत्त पुराणाचे भक्तिपूर्वक पारायण करून घ्यावे. स्वयंभू दत्तात्रेयांची पूजा करून ब्राह्मणासाठी मेजवान्यांचे आयोजन करून त्यांना उदारपणे धनदान्य दिले पाहिजे. सर्व जातींच्या लोकांना अन्नदान केले पाहिजे. असे केल्यास दत्तप्रभू आनंदित होतील. श्रीपादांचा पूर्ण पराभव करता येईल. दुष्ट आत्म्याचा त्रास नष्ट होईल. राजपुरोहिताच्या विनंतीनुसार राजाने सर्व आवश्यक व्यवस्था केली. पिटिकापूर परिसरात अनेक जंगले होती. पिटिकापूरमध्ये चोरांचा मोठा धोका होता. दत्ता पुराणाच्या पारायणाचा प्रारंभ होताच चोरांचे प्रमाण वाढले. त्यांना आळा घालण्यास राजा असमर्थ ठरला. राजाला पडणाऱ्या भयंकर स्वप्नात वाढ झाली. आजारापेक्षा उपचार वाईट असावेत त्याप्रमाणे संकटे वाढली. महाराजांना रात्री स्वप्नामध्ये आपले पितर दिसू लागले. दयनीयपणे काकुळतीने अन्नाची याचना करणाऱ्या शिकाऱ्याप्रमाणे त्यांनी प्रश्न विचारले, तू आम्हाला वार्षिक श्राद्ध भोजन का घालत नाहीस? आम्ही या आत्मरूपी शरीरातच राहायचे का? राजा म्हणाला की तो शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करत आहे. पितर राजाला म्हणाले, तू करतो आहेस ते ठीक आहे, पण ते आमच्यापर्यंत पोहोचतच नाही. ब्राह्मण मात्र श्राद्धाच्या नावावर धष्टपुष्ट होत आहेत. जेव्हा ब्राह्मण विधींचे काटेकोर पालन करतो आणि मंत्रोच्चार करत विधी संपन्न करतो आणि ते संस्कार अत्यंत काळजीपूर्वक व परिश्रमपूर्वक पूर्ण करतो,
फक्त तेव्हाच पितरांना सद्गती लाभते. पितरांचे आक्रोश आणि ओरडणे यामुळे राजाला अजिबात झोप लागली नाही. डोळ्यांची उघडझाप केली असताना ती परिस्थिती चालू राहत होती. या त्रासात भर म्हणून त्यांची उपवर सुंदर अशी कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू घराबाहेर फेकू लागली. ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत. अचानक कपड्यांना एकदम आग लागे. अन्नदान सोहळा ज्या ठिकाणी संपन्न होत असे त्या ठिकाणी जेव्हा जात असे त्याला अशक्त शरीराचे पिशाच्या प्रमाणे दिसणारे त्याच्या राज्यातील रोगिष्ट स्त्री पुरुष दिसत असत. राज्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली. सुंदरराम शर्मा यांच्या घरातील परिस्थिती सुद्धा यापेक्षा चांगली नव्हती. त्यांची सौम्य सोज्वळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागली. त्यांच्या मुलाने त्यांना दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले. मुलगी तिच्या वडिलांवर थुंकत होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर तिच्या वाहण्याने फटके मारत होती. जेव्हा शर्मा अन्नाची याचना करत तेव्हा त्यांच्यासमोर गवताचा भारा ठेवण्यात येई. त्याने जे खाल्ले नाही तर ते त्यांना तापलेल्या लालबुंद लोखंडाच्या सळईने भाजण्याची धमकी देत. तथापि शर्मांनी नेमलेल्या ब्राह्मणांनी दत्तपुराणाचे पारायण चालू ठेवले. दिवसाचे पारायण संपवून भोजन केल्यानंतर घरी येताच भूत प्रेत संबंध घरातून मुक्तपणे वावरून घरच्यांना घाबरवत जाताना दिसत. काही स्त्रियांनी विकट हास्य करत जाहीर केले, तुम्ही ज्यांचे पुरोहित आहात त्या राजांच्या पितरांनी स्त्रियांना माते समान मानण्याऐवजी त्यांचा अपहार केला. त्या स्त्रिया दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाहीत. आम्ही त्यांचे बळी ठरलो. आमच्या पतीबरोबर आम्हाला बदला घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही फक्त तर्पण करता तेव्हा तुम्हाला सद्गती लाभत नाही. तुम्हाला राज्याकडून मोठ्या प्रमाणावर धन मिळाले आहे. तुझ्याकडे वाममार्गाने आलेले धन आहे म्हणून आम्ही तुझ्या कुटुंबियांना त्रास देऊ इच्छितो. पारायण करणारे ब्राह्मण सुंदरराम शर्मा खूपच भयभीत झाले. ते सर्वजण उद्वेगाने व उपहासाने म्हणत होते, आम्ही असे ऐकले होते की दत्तपुराणाच्या भक्तिभावाने केलेल्या पारायणाने शुभ फळे मिळतात. पण का ही विद्रुपता? या पुराणाच्या वाचनाने शंकराला आनंद झाला आणि त्याने भूत प्रेत सैतानादी गुणांबरोबरच तांडव नृत्य करण्यास प्रारंभ केला आहे. या पुराणाच्या वाचनाने विष्णूला हर्ष झाला आहे आणि आपल्याला जेवण देण्यास नकार देताना तो अन्नाच्या शोधार्थ भिकाऱ्यांना आपले कृपाशीर्वाद देतो आहे. आनंदित झालेल्या ब्राह्मणाने आपल्या विभत्स आणि अपमानकारक शब्द वापरून त्रास देणाऱ्यांना निर्माण केले. अरे रे, जर दत्तप्रभूंच्या वाचनाने आपण अशा प्रकारे जिवंत प्रेते बनणार असलो जिथे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे शब्दांनी आपला छळ करणार असतील, नैसर्गिक मानवास परवानगी न देता आमचे रक्षण करत असतील, भूत प्रेते सैतानांना खुश करण्यासाठी तांडव नृत्याचे प्रदर्शन करत असतील, अरे रे देवा, अशा प्रकारच्या दत्तभक्तीची अनेको जन्म आवश्यकता नाही. माणूस हा सृष्टीतील श्रमिक आहे. श्रीपाद प्रभू त्यांना मोबदला देतात. नंतर महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मण स्वामींना शरण गेले आणि क्षमा याचना केली. श्रीपाद प्रभू म्हणाले, या सृष्टीमध्ये प्रत्येक जण हा श्रमिक असतो. मी मालक आहे. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा तुम्हाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो, परंतु अप्रसन्न झाल्यास जेवढी आवश्यक आहे तेवढी रक्कम वजा करून उरलेली शिल्लक प्रदान करतो. कालाग्नी शमन दत्त रूपात असलेले ते श्री दत्तरूप माझेच आहे. मी जीवांच्या बद्दल करुणा वाटल्याने या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलो आहे. माझ्या पायात खिळे ठोकून माझ्या मुखविंदाला जर तुम्ही कर्मारती ओवाळीत असाल तर तुम्हाला फळ कसे मिळेल? माझे आई वडील कोण आहेत असे तुम्हाला वाटते? दत्तपुराणातील विष्णुदत्त व त्यांची पत्नी या कलियुगात अप्पलराज शर्मा व सुमती महाराणी माझे आई वडील म्हणून जन्माला आले आहेत. श्री बाप्पन्नाचार्यालू एका युगात श्री विघ्नेश्वराचा पुत्र लाभ म्हणून, दुसऱ्या युगात लाभात महर्षी म्हणून आणि या युगात बहतशील नगरीत भास्कराचार्य म्हणून जन्माला आले. वैश्य कुलात जन्माला आलेल्या लोकांना ती अभिमानाची गोष्ट आहे. माझा गणेश चतुर्थीला जन्म होणे हा दैवी योजनेचा एक भाग आहे. वासवी कन्यका परमेश्वरीचा अवतार
घेतल्याच्या काळापासून श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींशी आणि सिंहाचल क्षेत्रातील भगवान नृसिंहाचे माझे रूप व नरसिंह वर्मा यांचा ऋणानुबंध चिरस्थायी आहे. ते खरोखरच धार्मिक वृत्तीचे असल्याने या अवतारातही त्यांचा माझ्याशी संबंध प्रस्थापित झाला. मी पुढील नृसिंह सरस्वतींच्या अवतारात माझे आजोबा श्री बाप्पन्नाचार्यालूंसारखा दिसेल. ज्याप्रमाणे ते आपल्या तांब्याच्या कमंडलातून पाणी प्रोक्षण करून भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करतात, त्याचप्रमाणे मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्यावेळी भूतप्रेतांची त्यांच्या योनीतून सुटका करेन. त्या भूतपिशाच्यांना मी सद्गती देईन. विपुल धन, दौलत, शक्ती, सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये. संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी, अन्यथा तुम्हाला सर्व प्रकारची दुःखे येतील. माझ्याकडे तुमचा हिशोब असतो. माझ्या कनवाळूपणामुळे तुमच्या पापकर्माची फळे मी रद्द केली असे मी सांगत आहे. तुम्ही पापी आहात म्हणून कुणी तुम्हाला नाउमेद केले तर तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन अंतर्भावाने श्रीपाद, श्रीवल्लभा, दत्तात्रेया, दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे सहन करून तुम्हास पुण्यात्मा करेन. तू सत्याला असत्य समजलीस आणि असत्याला सत्य प्रतिपादन केलेस, त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले. श्रीपाद श्रीवल्लभांची निंदा केल्याने श्री दत्त पुराण या ग्रंथाचे पारायण करून सुद्धा त्याचे फळ न मिळता नुसती संकटे झेलावी लागली. श्री दत्त प्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून आले आहेत, हे त्रिवार सत्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.